तर बाबांनो, आज आपल्या हॉटेलला जय भवानीला जंगी असं नियोजन होतं, कारण पैलवान इंजेचा वाढदिवस होता आणि सगळी रांड्याची पार्टी करायसाठी थांबलेली. मग काय तिथं पैलवान मटन शॉपमध्ये 2 अंडाचा बोकड कापायला लावलेला पत्त्याला. मस्तपैकी मटन त्याचं तोडून 1 नंबर टॉपचं असं घेतलं आणि आज आपण काळ्या मसाल्यातलं जेवण करणार होतो, 1 नंबर टॉप तशी. आणि मी स्वतः जेवण करणार होतो, त्यामुळं पहिला कांदा आणि टोमॅटो पहिला चुलीत मस्तपैकी भाजून घ्या म्हटलं. नारळ पण फोडून घेतला बघा, 1 नंबर टॉपचं असं कांदे बिंदे सगळं भाजून घेतलं बघा. आणि या रांड्याच्यासनी खोबरं भाजायला लावलेलं, रांड्याच्याने खोबऱ्याचा कोळसा करून ठेवला. मग काय इकडे दादाने मी त्यावर टोमॅटो कांदा बिंदा सगळं व्यवस्थित साफ करून घेतलं. इकडे जिरा तेळ सगळं 1 नंबर भाजून भिजून घेतलं बघा, खोबऱ्याचा केस. त्यावर तिकडे दादानं मस्तपैकी गिरवी बिरवी सगळी तयार केली होती, टोमॅटोची, कांद्याची, अद्रक लसूणची पेस्ट बीट सगळं. हे खडा मसाला 1 नंबर टॉपचा असं, म्हणजे सगळ्यांना रांड्याच्यांना माझ्या हातचं जेवण खायचं होतं. त्यामुळे मस्तपैकी तेल गरम केलं बघा, तेलात थोडी चरबी टाकली, त्यामुळे चव वाढते. मग काय वरनं खडा मसाला टाकला. या अद्रक लसूणची पूर्ण पेस्ट होती, कोथिंबीर बिथिंबीर घातलेली. मस्तपैकी वरनं ही टोमॅटोची आणि कांद्याची गिरवी करून घातली बघा. ही मसाला बिसाला सगळं घातलं, पूर्ण भाजून मसाला घेतलेला. थोडीशी हळद टाकली बघा, आणि चटणी पण टाकली. 1 नंबर टॉपचं असं नियोजन लावलेलं की नाही, विषय नाही. आणि मटण डायरेक्ट पिशवीतनं डायरेक्ट पातळं होतं, कारण मटण एकदम स्वच्छ होतं. मस्तपैकी सगळं फ्राय करून झाल्यानंतर ना वरनं पाणी ओतलं आणि दादानं म्हटलं बाहेर चुलीवर शिजवायला ठेवूया. त्यावर तिथे तो डोऱ्या आला बघा. डोऱ्या कसा दिसतोय माहिती आहे, 1 नंबर चिकना दिसतोय. बारका असताना मी त्याला फोटो काढला होता, आता 4 महिन्याचा झाला. ह्याला इकत घ्यायचं म्हणतोय, इकत घेऊ का नको तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. आणि ह्यो तांबडा रस्ता आणि ह्यो काळा रस्ता कसा आहे, झणझणीत. नाद खोळा तोंडाला पाणी सुटलं. त्यावर ही पैलवान सेनेची सगळी कार्यकर्ते आले होते बघा शिर्लीमधनं. 1 नंबर यांजेचा वाढदिवस असं आतिषबाजी लावून 1 नंबर टॉपचं असं केलं. त्यावर इकडे नियोजन लावलं बघा, गणपती बाप्पा मोरया कसा बसलाय मसोबा. आणि ह्यो एन्जॉय बघा, एन्जॉय इथे बड्डे बॉय इथं बसलेला. एन्जॉयनं काय शेट्टाचं पण नियोजन लावलं नव्हतं व्यवस्थित. सगळीजण दारू बिरून नियोजन झाल्यानंतर ना परत ना हॉटेलवर परत एकदा बड्डे करायचं ठरवलं बघा, परत एकदा जल्लोष. त्यावेळेस आम्ही पूर्ण खिचको आणि फुलटो पटाके झालो होतो. सगळ्याजणांनी जेवायला बसवायची वेळ आली. मग काय इकडे म्हटलं ताटाला प्रत्येकाला मटण माझी मीच वाढणार, प्रत्येकाला रांडेला 2-2 फोडीत टाकूया म्हटलं, नाहीतर मापात पाप व्हायला नको. बंद कमरे में गॅस शेट्ट काढून आता मस्तपैकी भामटीला उड्याचं नियोजन झालं होतं. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा. त्यावर लाईक शेअर कमेंट आणि फॉलो करा.